चला आज मी तुम्हाला माझ्या जॉब बद्दल सांगते। नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर आज सकाळची सुरुवात झाली नाश्ता बनवण्यापासून। त्या अगोदर ना मी एक क्लास जॉईन केलाय, तर मी तिकडे जाऊन आले। नंतर अगोदर नाश्ता बनवायला घेतला, कारण सकाळी लवकर उठलं ना खूप जास्त भूक लागते। आणि ना मला बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की तुझं एज्युकेशन काय झालंय, तू जॉब कोणता करते, जॉब कुठं करते। तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आता व्लॉग्स मधून देणार आहे। कारण मला वाटतं माझ्या डेली रुटीन पेक्षा पण ना माझा जॉब, माझं एज्युकेशन, मी इथपर्यंत कसं आले, हा जर्नी तुम्हाला खूप जास्त फायद्याचा ठरेल। कारण माझ्या इच्छा मुली खूप माझे व्हिडिओ बघतात, तर त्यांच्यासाठी ही सिरीज खरंच फायद्याची ठरेल मला असं वाटतं। आणि त्या अगोदर मला सांगायला आवडेल की मी आता जो जॉब करते ना तो माझा ड्रीम जॉब होता आणि खरंच मला हा जॉब ना खूप जास्त आवडतो। पण इथपर्यंत आले ते काही खूप इझी नव्हतं माझ्यासाठी। तर माझी 10th झाली लातूरला, त्यानंतर मला 95% आले। मग मी घेतलं डिप्लोमाला ऍडमिशन इलेक्ट्रिकलला घेण्याचं कारण की माझ्या घरच्यांना वाटत होतं गव्हर्नमेंट जॉब लागला पाहिजे। बट मेरा सपना था PSI बनने का। पण ते स्वप्न नंतर कुठं गेलं मला पण नाही माहिती, आणि आता कुठे ते पण माहित नाही। आता मी दुसऱ्याच ट्रॅकवर आलीये, पण आता मी जिथं पण आहे ना तिथं मी खूप जास्त खुश आहे आणि माझ्या स्वप्नातली लाईफ मी जगतीये। देन डिप्लोमा झाला PLGP ला लातूरला, त्यानंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं MS बिडवेला लातूरला। देन इंजिनिअरिंगचे 3 वर्ष चालू होते, मध्येच कोरोना पण आला। आणि मला तुम्हाला सांगायला नक्कीच आवडेल की 10वी सारखं मी इंजिनिअरिंगला सुद्धा टॉपरच होते, पण ते फक्त थिअरॉटिकल नॉलेज मध्ये, प्रॅक्टिकल नॉलेज अजिबात नव्हतं। आणि यामुळेच मला जॉब शोधताना ना खूप जास्त प्रॉब्लेम आले। ते काय आले ते तुम्हाला येणाऱ्या व्लॉग्स मध्ये बघायला भेटते।